भक्ती मार्गामध्ये जो शरीराचा अभिमान आहे, जो अहंकार आहे, जो मीपणा आहे, तो तात्काळ नष्ट करण्यासाठी एक सूत्र देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. अध्याय नंबर 13 ओवी नंबर 442. देव म्हणतो, तत्काळ जावया देह अभिमान, तत्काळ जावया देव अभिमान, अखंड माझे नामस्मरण, अखंड माझे नामस्मरण, गीत नृत्य हरिकीर्तन, गीत नृत्य हरिकीर्तन, सर्वानुभूती समान मदभावो, सर्वानुभूती समान मदभाव. शरीराचा अभिमान ताबडतोब जाण्यासाठी देवानी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अखंड नामस्मरण, गायन, नृत्य, हरिकीर्तन आणि सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समान मतस्वरूप भावना ठेवावी. आता या 5 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या देहाचा अभिमान नष्ट होईल. अखंड नामस्मरण पहिलं देवाने सांगितलेलं आहे. बघा, सतत देवाचं नामस्मरण करणं किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. कारण चित्त शुद्ध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल तर ती नामस्मरण आहे. जसं मळालेला कपडा धुण्यासाठी साबण आपण वापरतो, तसं मळालेलं अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी आपल्याला नामस्मरणाचंच साबण वापरावं लागणार आहे. आणि त्या अखंड नामस्मरणाने आपलं चित्त निर्मळ होतं, चित्त शुद्ध होतं. असं या अखंड नामस्मरणाचं मोठं उदाहरण म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्यांनी अखंड नामस्मरणाने उच्च स्थिती प्राप्त केली होती. दुसरी गोष्ट गायन. भक्त गाती जेथे राहतो मी उभा तेथे, असं देवाचं वाक्य आहे. पण गायन बघा, देवाचं स्तुती गीतांमधून, भक्तिगीतांमधून आपण जर गायली त्याच्यानेही आपल्याला देवावरचं प्रेम वाढतं. कारण अल्टिमेटली सगळ्या गोष्टींचं अल्टिमेट एम जर काय असेल तर ते भगवंतावरचं प्रेम आहे, म्हणजेच भक्ती आहे. म्हणून देवावरचं प्रेम वाढवणारी जेही गोष्टी असतील ते सर्व आपण केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट जी इथं सांगितलेली ते अखंड नामस्मरणानंतर गायन सांगितलं. तिसरं नृत्य. नृत्यसुद्धा देवाला आवडणारी गोष्ट आहे, पण ती कोणती? देवाच्या भक्तिगीतांसोबत नाचणारी, आरती करत नाचणं, देवाचं भजन करत नाचणं, ह्या सर्व गोष्टींमध्ये नृत्य करत आपलं देहभान विसरून जावं असं देवाला अपेक्षित आहे. चौथी गोष्ट हरिकीर्तन. आता कीर्तन कलियुगामध्ये नामसंकीर्तनच भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे. पण हरिकीर्तन जर केलं तरी आपलं चित्त शुद्ध होत राहतं आणि अनेक प्रकारचं ज्ञानही आपल्याला या कीर्तनामधून प्राप्त होतं. 5वी गोष्ट आणि जी सर्वात महत्त्वाची सांगितलेली आहे, आपली जी दृष्टी आहे, जगाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती सम झाली पाहिजे. जनी जनार्दन एक, म्हणजे संपूर्ण जगामध्ये एकच जनार्दन नांदत आहे असा भाव आपला झाला पाहिजे. आणि समदृष्टी, सर्व चराचर हेच परब्रह्म आहे, हेच निर्गुण निराकार परब्रह्म यामध्ये नांदत आहे असा भाव आपला असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण जगाकडे पाहिलं पाहिजे. ती आत्मदृष्टी बघण्याची असली पाहिजे. ही 5वी गोष्ट देवाने या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि ह्या 5 गोष्टींच्या माध्यमातून जर आपण साधना केली तर देहभान आपण विसरून जाऊ, हा देह अभिमान आपण विसरून जाऊ, अहंकार आपला गळून जाईल. आणि एकदा का हा अहंकार संपेल, मी तूपणाचा भाव संपेल आणि आपण देवाशी एकरूप होऊ. कारण जीव आणि शिव याच्यामध्ये अहंकाराचाच पडदा आहे. एकदा का तो पडदा निघून गेला तर जीव आणि शिव एकरूप होऊन जातील. जीव हा शिवाशी मिळून जाईल, म्हणजेच आपण परब्रह्माला प्राप्त करू.